नशीब की कर्म. गरुड पुराणातील भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले गूढ रहस्य प्रत्येकाने एकदा तरी ऐकावी अशी कथा. नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत जो प्रश्न हजारो वर्षांपासून प्रत्येक माणसाच्या मनात आहे. आपले नशीब जन्मापूर्वीच लिहिलेले असते का, की आपल्या कर्माने आपण नशीब बदलू शकतो? जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत अपयश, गरिबी, आजार किंवा संकटे येतात, तेव्हा तो अनेकदा म्हणतो, माझ्या नशिबातच हे लिहिले आहे. पण खरंच नशीब इतकं शक्तिशाली आहे का की ते कोणालाही बदलता येत नाही? की भगवानांनी माणसाला अशी शक्ती दिली आहे ज्यामुळे तो स्वतःचे भविष्य बदलू शकतो? याच गूढ प्रश्नाचे उत्तर भगवान श्रीकृष्णांनी नारद मुनींना एका अत्यंत प्रेरणादायी कथेद्वारे सांगितले. ही कथा केवळ एक पुराणकथा नाही, तर ती प्रत्येक माणसाच्या जीवनाला दिशा देणारी शिकवण आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले एक असे रहस्य आहे जे समजले तर जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. नारद मुनींचा प्रश्न. एके दिवशी नारद मुनी भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले. त्यांच्या मनात एक प्रश्न अनेक दिवसांपासून घोळत होता. नारद मुनी विनम्रपणे म्हणाले, प्रभू, आपण म्हणता कर्म करा, परंतु अनेक लोक जन्मापासूनच दुःख भोगतात. काही जण जन्मतः श्रीमंत असतात, तर काही जण अत्यंत गरीब. काहींना उत्तम आरोग्य लाभते, तर काही जन्मतःच अपंग असतात. हे सर्व आधीच निश्चित असते का, की मनुष्य आपल्या कर्माने ते बदलू शकतो? भगवान श्रीकृष्ण स्मितहास्य करत म्हणाले, नारदा, या प्रश्नाचे उत्तर एका राजाच्या जीवनातून तुला समजेल. राजा रत्नधराची कथा. अक्षयपुरी नावाच्या समृद्ध राज्यात रत्नधर नावाचा धर्मप्रिय, न्यायप्रिय आणि दयाळू राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात भरपूर संपत्ती होती. प्रजा सुखी होती. कोठेही अन्याय नव्हता. पण राजाच्या मनात एक मोठी वेदना होती. त्याला अपत्य नव्हते. वर्षानुवर्षे यज्ञ झाले, दानधर्म झाला, अनेक ऋषीमुनींचे आशीर्वाद घेतले, परंतु पुत्रप्राप्ती झाली नाही. शेवटी राजाने भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या सुरू केली. महिने गेले, वर्षे गेली. शेवटी भगवान शंकर प्रसन्न झाले. राजन, तुला पुत्रप्राप्ती होईल. राजा आनंदाने भरून गेला. संपूर्ण राज्यात उत्सव सुरू झाले. सर्वांना वाटले, राजघराण्याचा तेजस्वी वारस जन्माला येणार. परंतु जेव्हा पुत्राचा जन्म झाला, संपूर्ण राजवाड्यावर शांतता पसरली, कारण ते बालक जन्मतःच अपंग होते. राजाच्या आनंदाचे दुःखात रूपांतर झाले. त्याने स्वतःलाच विचारले, हे माझ्याबरोबरच का घडले? श्रीकृष्णांचे उत्तर. राजा श्रीकृष्णांकडे गेला. डोळ्यात अश्रू होते. तो म्हणाला, प्रभू, मी आयुष्यभर धर्म केला, दान केले, सत्याचा मार्ग धरला, मग माझ्या मुलालाच असे दुःख का? भगवान श्रीकृष्ण शांतपणे म्हणाले, राजन, हे तुझे कर्म नाही. हे त्या बालकाच्या पूर्वजन्मातील कर्मांचे फळ आहे. कर्माचे 3 प्रकार. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या सृष्टीत प्रत्येक जीवाच्या आयुष्यावर 3 प्रकारची कर्मे प्रभाव टाकतात. 1. संचित कर्म. अनेक जन्मांतील सर्व कर्मांचा साठा म्हणजे संचित कर्म. हे जणू एका मोठ्या भांडारासारखे असते. 2. प्रारब्ध कर्म. संचित कर्मांपैकी काही कर्मांचे फळ या जन्मात भोगावे लागते. यालाच प्रारब्ध म्हणतात. जन्म,
कुटुंब, शरीर, काही सुखदुःखे ही प्रारब्धाची देणगी असते. 3. क्रियमान कर्म. सध्या आपण जे विचार करतो, जे बोलतो, जे करतो, ते म्हणजे क्रियमान कर्म. याच कर्मावर भविष्यातील नशीब उभे राहते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, प्रारब्ध बदलणे कठीण असले तरी क्रियमान कर्माने भविष्यातील प्रारब्ध बदलू शकते. राजाचा निर्णय. राजाने दुःखाला शरण जाता आपल्या मुलाचे नाव ठेवले विजय, कारण त्याला विश्वास होता. शरीर अपंग असले तरी मन अपंग नसते. राजाने सर्वोत्तम गुरु बोलावले. विजयला शिक्षण दिले. धनुर्विद्या शिकवली. रणनीती शिकवली. धैर्य शिकवले. स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले. विजयचा संघर्ष. विजयला लोक हसत, त्याचा अपमान करत, त्याला कमी लेखत, पण त्याने कधी हार मानली नाही. त्याने स्वतःच्या बुद्धीने, जिद्दीने, अखंड परिश्रमाने अशक्य शक्य करून दाखवले. काळ बदलला. शत्रूंनी राज्यावर आक्रमण केले. अनेक बलवान योद्धे पराभूत झाले. तेव्हा अपंग समजला जाणारा विजय रणांगणात उतरला. त्याने बुद्धिमत्तेने युद्ध जिंकले. राज्य वाचवले. लोकांच्या मनात स्थान मिळवले. तो महान सम्राट बनला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, पाहिलेस राजन, नशिबाने त्याला अपंग शरीर दिले, पण कर्माने त्याला महान बनवले. नशीब बदलण्याचे 3 मार्ग. भगवान श्रीकृष्णांनी कलियुगातील प्रत्येक माणसासाठी 3 अमूल्य उपदेश दिले. 1. धर्माचे पालन. नेहमी सत्य बोला. अन्याय करू नका. सत्कर्म करा. धर्म कधीच व्यर्थ जात नाही. 2. मातापित्यांची सेवा. आईवडिलांच्या चरणी देवाचे स्थान असते. त्यांची सेवा करणाऱ्यावर देवाची विशेष कृपा राहते. त्यांचे आशीर्वाद अनेक संकटे दूर करतात. 3. अहंकाराचा त्याग. अहंकार माणसाला विनाशाकडे नेतो. विनम्रता त्याला उंचीवर पोहोचवते. ज्याच्या मनात नम्रता असते, त्याच्यावर ईश्वराची कृपा सहज होते. अंतिम रहस्य. भगवान श्रीकृष्ण शेवटी म्हणाले, जेव्हा सर्व प्रयत्न करूनही मार्ग दिसत नाही, तेव्हा निराश होऊ नको. पूर्ण श्रद्धेने माझ्या चरणी शरण ये. नामस्मरण कर. तुझे प्रत्येक कर्म मला अर्पण कर. मी तुझा मार्ग स्वतः तयार करीन. याच अवस्थेला शरणागती म्हणतात. जिथे अहंकार संपतो, तिथून ईश्वराची कृपा सुरू होते. जीवनासाठी संदेश. मित्रांनो, कधीही आपल्या परिस्थितीला दोष देऊ नका. जन्म आपल्या हातात नसतो, पण जीवन कसे जगायचे हे पूर्णपणे आपल्या हातात असते. प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. आजचे कर्म उद्याचे नशीब लिहित असते. म्हणून दुःख आले तरी खचू नका. संकटे आली तरी थांबू नका. कारण ईश्वर प्रत्येकाची परीक्षा घेतो, पण प्रयत्न करणाऱ्यांना कधीच सोडत नाही. चला, आपणही आजपासून एक संकल्प करूया. सत्कर्म करू. आईवडिलांचा सन्मान करू. अहंकाराचा त्याग करू. आणि प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण करून जीवन जगू. कदाचित याच क्षणापासून आपल्या नशिबातही सकारात्मक बदल सुरू होईल. जीवन बदलणारे 10 कानमंत्र. 1. नशिबावर रडत बसू नका, कारण कर्म करणाऱ्याच्या हातातच भविष्यातील नशीब लिहिण्याची ताकद असते. 2. ईश्वर कधीच तुमच्याकडून अशक्य गोष्ट मागत नाही, तो फक्त प्रामाणिक प्रयत्नांची अपेक्षा करतो. 3. संकटे ही शिक्षा नसतात,
ती तुमच्या सामर्थ्याची परीक्षा असते. जो धैर्याने उभा राहतो त्याच्यावर देवाची कृपा होते. 4. आईवडिलांच्या डोळ्यात आनंद आणणारा प्रत्येक क्षण तुमच्या भाग्यातील अनेक अडथळे दूर करण्याची शक्ती ठेवतो. 5. अहंकार माणसाला क्षणात खाली आणतो, पण नम्रता त्याला देवाच्या कृपेपर्यंत पोहोचवते. 6. आज केलेले प्रत्येक सत्कर्म उद्याच्या सुखाचे बीज असते. म्हणून परिस्थिती कशीही असो, चांगले कर्म कधीही सोडू नका. 7. देव वेळ लावतो, पण अन्याय कधीच करत नाही. योग्य वेळी प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ नक्की मिळते. 8. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा श्रद्धा, नामस्मरण आणि ईश्वरावरील विश्वास हा एक नवीन मार्ग उघडतो. 9. दुसऱ्याचे नशीब पाहून खचू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुमची वेळ आली की तुमचे कर्मच तुम्हाला उंच शिखरावर घेऊन जाईल. 10. लक्षात ठेवा, नशीब हे अंतिम सत्य नाही. सत्कर्म, संयम, श्रद्धा आणि अखंड प्रयत्न यांच्या जोरावर ईश्वरही तुमच्या जीवनात चमत्कार घडवू शकतो. म्हणून कधीही हार मानू नका, कारण कदाचित तुमचा सर्वोत्तम दिवस अजून यायचा आहे. जय श्री कृष्ण, जय सियाराम.